नमस्कार मंडळी, मी गुरुवारी मनोज कसबे। आज तुम्हाला मी ढोलकी वाजवायला कशी ढोलकी वाजवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता शारदीय नवरात्र जवळ आलेला आहे आणि त्या नवरात्रनिमित्त गाणी म्हणायला आपल्या मंडळासमोर, आपल्या देवी समोर हलगी वाजवायचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण ढोलकी वाजवायचा व्हिडिओ आज मी तुम्हाला टाकणार आहे। तर गाण्याला एकदम सोप्या पद्धतीनं गाणं कुठलंही असू द्या, कुठल्याही गाण्याला एकच चाल बसती, ती चाल मी तुम्हाला वाजवून दाखवणार आहे। तर सगळ्यांना लक्ष असावं आणि येस तू शांत बसावं। गाणं कोणतंही असू द्या, कुठल्याही गाण्याला एकच चाल बसते, त्याच्यावर कुठलंही गाणं म्हणा तुम्ही, ते तुम्हाला वाजवून दाखवतोय मी। आता ही असा पॅटर्न आहे की कुठलं बी गाणं म्हणा तुम्ही त्याच्यावर वाजणार आहे, कुठलं बी गाणं म्हणा। आता ह्याला म्हणते ती धुमाळी। गाणं कुठलं बी असू दे, एवढी एक चाल, ह्या चालीवर कुठले बी गाणं वाजणार, कुठले बी। आता गाणं अजून घेऊ। गार डोंगराचे हवान व्हायला सोसना गारवा, बसलं का नाही? आता हे असू द्या। आता तुमच्या आवडीचं गाणं, करुळाचं पाणी कशाला ढवळलं, नागाच्या पिलाला काग खवळलं, बघा ह्याच्यावर बी ही चाल बसती। बसली का नाही? आता अजून एक गाणं म्हणू, कुठलं बी गाणं म्हणा, ही चाल बसलीच पाहिजे। बर पुण्याला जायच्या बिण्याला अंबिका नटली, हिऱ्या मुकुटाला गोड वाटाला हाती सोन्याची पाटली। बर पुण्याला जायच्या बिण्याला अंबिका नटली, पुण्याला जायच्या बिण्याला अंबिका नटली। पुन्हा लखावाय पुत्राच आलाय भेटीला, लखावाय पुत्राच आलाय भेटीला। बसली का नाही? कुठल्याही गाण्याला चाल बसती, तिला धुमाळी म्हणते ती। बसली का नाही? तर अशी सोपी पद्धत आहे। जे कोण नवीन ढोलकी वाजवायला शिकले का त्यांच्यासाठी आता स्ट्रिक होती, आणि जे पहिल्यापासूनच जे कोणाला वाजवायचं ना, आता जर सुरुवात करत असतील तर त्यांना सुरुवात 10 पासून आहे, इथनं सुरुवात आहे 1 2, जसं काना मात्रा, जसं की उजळणे आपण 1 2 पासून असते, तिथनं ढोलकी वाजवायची सुद्धा सुरुवात असते। ऑन दी स्पॉट जी खाली मी थोडीशी वाजवते ती, पण गाण्याला कुठल्या गाण्याला कुठली चाल द्यायची हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आता जी चाल होती। असो बघा,
अवघड कुठलीच कला नसते बरं का मित्रांनो. सगळ्या काही गोष्टी सोप्या असतात त्या, फक्त की सरस्वतीला मनापासून हात जोडून मनामध्ये त्याला साठवायची, अवगत करायची, ते आपल्यापाशी असते. त्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस महत्वाची असते. आता ढोलकी वाजवायचं मला कधी योगच येत नाही. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आज वाजवाय बसलो ह्याला एक त्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ पडला होता गेल्या महिन्यामध्ये, ती एक. आणि आज ती गेल्या महिन्यात वाजवाय कधी बसलो होतो तर वर्षात नाही, एकदा वर्ष झालं ढोलकी वाजवून. योगच येत नाही, कारण कार्यक्रमामध्ये वाजवणारे असतात, मला फक्त गाणं म्हणायचं काम असतं. तसं मग प्रॅक्टिस असल्यावर जरा बऱ्यापैकी वाजवा शिकल मी सुद्धा. आता कोळी दादरा. जर अशी आराधी मंडळामध्ये जर गाणी म्हणत असले ना तर अजून एक सोपी चाल आहे ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला धुमळी तर सांगली, हा ही धुमळी चाल कुठल्याही गाण्याला बसते. आणि एक कावले टाईप चाल वाजते गाण्यामध्ये बरं का, एकदम सायलेंट सॉंग जे असते त्याच्यामध्ये ही अशी चाल वाजते. सायलेंट सॉंगला गाणं म्हणाय कोण असलं म्हणजे वाजवाय मुडीतून, पण असं गाणं म्हणाय असतानाच मी अंदाजेच वाजवतोय. येस तू काय गाणं म्हणायची इच्छा आहे का तुझी? नक्की येस आलाय सगळ्यात.
असो मंडळी, आपला आज उद्देश फक्त एवढाच होता की गाण्याला, कुठल्याही गाण्याला एकदम सोपी चाल कुठली वाजवायची, गाणं कोणचं बी असू द्या, तर ती धुमाळी तुम्हाला वाजवून दावली पहिल्यांदा, तर अजून एकदा शेवट वाजवून दावतो. धन्यवाद. ढोलकी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.